आता मस्तपैकी चिकन थाळी बनवले. इकडे चिकनचा रस्सा, इकडं सूप आहे आणि इकडं सलाड बनवले, सुकं चिकन मस्तपैकी आणि बिर्याणी भात. तर इथे आपली बिर्याणी राईस तयार झाले मस्तपैकी आणि पापडं पण आता घेते. आता शुभ सकाळ सर्वांना. तर आता सगळा स्वयंपाक आता आवरून घेतलाय मस्तपैकी. आता कामं पण सगळे आज झाले. ते आज काय मी किचनचं असं रेसिपी आज कुठल्या व्हिडिओमध्ये अशा काढल्या नाही त्या. म्हटलं आता असंच आता एक व्हिडिओ असा काढावा मस्तपैकी आता. आणि रोज रोज तेच तेच होतं या एक 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 अशी रेसिपी अशी. सकाळ सकाळी मस्तच पैकी आता नाश्ता ही सगळा बनवून घेतला आता. तर आता मला बाहेरची पण आता काम आहे. तर आता मी तुम्हाला आमचं आता बाहेरचं आता गार्डन दाखवते. आता मस्तपैकी आता इतकी मोठीची मोठी सगळी झाडं आता आज येते आता. तर आता ऊन बघा आता किती पडलंय, पण असं ऊन जाणवत नाही झाडातनं मस्तपैकी आता. तर भरपूर असं ऊन आता पडायला लागले आणि थंडी पण आता कमी व्हायला लागली. तर आता मी इकडे मेथ्या लावले त्या मस्तपैकी. आता मेथ्या पण लावले त्या तुम्हाला दाखवते आता. तर ही आता मेथ्या लावले त्या बघा. कांदा किती मोठ्याचे मोठं आले ते. तर आता इथून पुढं आता मी आता कायम आता लावणार. ह्या कोथिंबीर पण आले यायला लागलेले भरपूर असे. आता मेथ्या आता उंची पण आले त्या आणि आता वाऱ्याने आता पडत पण नाही ते. आता खूप छान आणि आले त्या. तर आता ह्या केंडात पण आता माती टाकलेले आणि मस्तपैकी आता कोथिंबीर आणि मेथी आली उंचीच्या उंची यायला लागले ते आता. आणि वास पण आता खूप छान येतो आता मेथीचा आणि कोथिंबीरीचा. तर आपल्या गार्डनमधलं वांग्याचं झाड आणि त्याला वांगी पण आले ती. तर पिकलंय आता वांग आता. तर आता हे जातं बी काढणार आता. नारळाचं नारळ पडले ते बघा कसं. तर ही आपली फुलं छान छानपैकी मस्तच फुलं आहे ती. झेंडूची फुलं इकडं झाडं. तर खूपच छान असं गार्डन आहे इकडं. आणि वातावरण इतकं छान असं झालेलं आहे बासच. वर सुपारीची झाडं अशी उंचीच्या उंची गेले ते बघा. आणि इकडं नारळाचे झाड आहे ते. रंगीबेरंगी फुलं. ही पिवळं फुल किती छान आहे मस्तच देखणं आहे दिसायला. फणस यायला लागले ते आता खालीपासून बघा. आता किती छान अशा फणस मस्तच. आणि झाड पण मोठं मोठं उंचीच आहे. आपलंच झाड आहे घराच्या मागं अशी ही झाड आहे ती. आणि उंचीचे उंची असे फणस गेलेले आहे. त्याला आता चांगले फळं पण यायला लागले ते खूप छान. जितकं फोन फिरवेल तितकं उंचीच्या उंची असं झाड आहे मस्तपैकी. तर हे सुपारीचं झाड आहे आणि त्याच्या मागं ते जायफळ आहे. जायफळीचं पण झाड उंचीची उंची व्हायला लागलं आहे आता. चिक्कूचं पण झाड आहे त्याच्या शेजारी. आणि पेरू पण आले ते आता. पेरूला चिक्कू पण यायला लागले पण खूप अशी उंची गेली ती झाडं आता. तर हे आपला कढीपत्ता खूपच छान. आणि ही शेवगा आहे. शेवगा किती उंचीच्या उंची गेला आहे आता मस्तपैकी. ही शेवगा आता उंची जायला लागला आहे. तर भरपूर असे झाडं लावलेली ती, पण झाडं खूप अशी उंची गेलेली आहे ती. गार्डन घराच्या शेजारचेच आहे ती. मोगऱ्याचं झाड आहे बघा मस्तपैकी. तर कावळं बघा आता किती वराडते ती. इकडं झाडात अशी राहायला त्यांची घरच आहे ती. झाडं उंची असल्यामुळं वरती त्यांनी घरं केलेली आहेत ती कावळ्याने. त्याच्यामुळे ही कावळं इथंच असते ती अशी. आणि खूप छान असं वातावरण सगळं जिकडे बघेल तिकडे हिरवळ अशी आहे. चला तर मग आता आवरते आता घरातलं काम आता. तर इकडे बघा केळी लावलेले आहेत. त्या केळीची झाडं उंचीच्या उंची गेले ती. त्याच्या शेजारी हे जे कारला आहे, कारल्याचा वेल पण उंचीची उंची गेलाय मस्तच खूपच छान. आणि कारल्या आता पिशवी अशा घेऊन
फळं आलेली ती त्या पिशव्यातनी अशी बांधलेली ती कारली मस्तपैकी. चला तर मग बाय बाय. तर आपली जास्वंद मस्तच छान छान. तर आता आपल्या गार्डन मधली ही चिक्कूची झाडं आणि त्याला चिक्कू पण आले ते मस्तच. आणि उंची झाड गेल्यामुळं काढायला येत नाही ती चिक्कू, पण इतकी मोठी ती चिक्कू की बा असंच. घराच्या पुढंच आहे हे झाड चिक्कूचं. तर पेरू पण आले ती बघा आता मस्तपैकी. आणि त्याच्यातच जास्वंदीची झाडं पण उंचीच्या उंची आली ती अशी. पेरू आता मोठं व्हायला लागले ते आता आणि दाटच दिसते ते, पण पानातनी असं लपून बसले ती. ते एक पिकल्याला पेरू आहे खूपच छान आहे. आता आपण झाडच उंची आहे ती, हाताला येतच नाही ती. मग एका काठीनं असं वळून असं काढतो. मग आता आम्ही किती छान असा निसर्ग दिसतो या. आणि केरळमध्ये बघा असं असतं या, दाट अशी झाडं आणि त्याच्यातच अशी घरं लपलेली असते ती मस्तपैकी. वेगवेगळ्या प्रकारची अशी घरं आहे ती, कौलाची कुठं सिमेंटची अशी घरं आहे ती. खूपच छान असा नजारा दिसतो. पण भरपूर अशी नारळाची झाड जास्ती करून दिसतात, उंचीच्या उंची अशी गेलेली. कुठं सुद्धा असं तुम्हाला असं मोकळं असं दिसणारच नाही. आपण असं वरती माडीवर जाऊन असं बघितलं तरच असं कुठं तरी असं रस्ता फक्त दिसते ते, नाहीतर असं कुठंच दिसत नाही. तर खूपच छान असा नजारा. जितकं बघत राहावं तितकं मन इतकं भरून जातं की बघत बघतच असं राहावं असं वाटतं मस्तपैकी. आणि ऊन तरी आता इतकं पडलेलं आहे, निसर्ग पण हिरवागार असा निसर्ग दिसतोय. तर ही रस्तं आणि रस्त्याच्या शेजारीच अशी घरं असते ते मस्तपैकी. असं आता खाली आली, आता मी आता खालनं आता बघितलं की अशी एकदम अशी घरं दिसते ती. तर ही आता आपल्या घरा शेजारीच घर आहे ते बघा. आता किती छान छान घर आहे ती. तर आता मला बनवायचं आहे चिकनची रस्सा भाजी बनवते. तर आता तेल आता मला पाहिजे तेवढं आता ओतून घेते मी. थोडंच तेल ओतलेलं आहे, लय काय ओतलेलं नाही. तर जिऱ्याची फोडणी देते मस्तपैकी. आता जिरं तडतडलं की आलं लसणाची पेस्ट आणि कांदा भाजून घेतला या. तर इथे मी खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे. खोबरं, तीळ आणि जिरं. तर मला पाहिजे तेवढं मी टाकून घेतलं. आता सुक्क चिकन पण बनवायचं आहे, त्याच्यामुळं निम्मं ठेवलं. चांगला आता मसाला आपला फ्राय झालाय. आता चटणी टाकून घेते, चिकन मसाला पुडी, धना पावडर आणि आपलं काळं तिखट भाजून घेतलेलं आहे मी आधी तव्यात. तर आता तेल पण चांगलं सुटलं या. चिकन मसाला हे सगळ्या भाजून घेतले, त्याच्यामुळं भाजायची काही इतकी गरज नाही मसाल्यामध्ये पण. आणि कोथिंबीर पण भरपूर टाकलेलं आहे. तर आता ओल्या नारळाचं दूध आहे करून ठेवलेलं आहे, ते ओल्या नारळाचं दूध ते पण आता ओतून घेते. तर बाकीचं ठेवलं चिकनची रस्सा भाजी, सुकी भाजी बनवायला. टोमॅटोच्या बी सगळ्या काढून घेतलेल्या होत्या, साल पण काढून घेतलेली, मिक्सरला त्याची पेस्ट करून घेतली या. ते पण आता टाकते, आता थोडं चमचा 2 चमचे आता. तर आता झाकून ठेवते. आता मसाला चांगला आपला भाजलाय, तेल पण सुटलं या. चिकन टाकून घेते, आता मिक्स करते आता. तर आता मला बनवायचंय सुक्क चिकन.
तर आता चिकन फ्राय पण झालंय मस्तपैकी. आता ही तळलेला कांदा, लसूण आणि अद्रक आहे तळून घेतलंय आणि कोथिंबीर थोडी टाकून घेते. म्हणजे खूपच छान आणि टेस्टी चिकन फ्राय होऊन जातं मस्तपैकी. तिकडे रस्सा भाजी पण बनते आणि मसाले भात आता मी बनवून घेते. मला चिकन बिर्याणी आता बनवून घेणार आहे. झणझणीत आणि चमचमीत चिकनची सुकी भाजी बनवून घेतली. भरपूर आधी मसाला लावून घेतलेला होता. नंतर मग मी तेल ओतून तळायला घेतलं. खूपच छान आणि टेस्टी झालेलं आहे बघा. सुटसुटीत चिकन फ्राय झालेलं आहे. लसूण मी भरपूर टाकलेला आहे आणि तळलेला कांदा. चिकनची रस्सा भाजी पण झाली बनवून मस्तपैकी. आणि इथे मी चिकनचं सूप पण बनवलंय. भरपूर अशी कोथिंबीर टाकलेले आणि हे तर सुक्क चिकन पण आपलं तळून असं घेतलेलं आहे कांदा फ्राय करून. खूपच छान असं चिकनची रस्सा भाजी पण खूपच टेस्टी अशी झालेली आहे मस्तपैकी. सोबत चपाती पण बनवून घेतलेल्या आहे, गरमागरम चपात्या. आणि इकडे मसाले भात त्याच्याबरोबर. मसाला भात म्हणजे बिर्याणी भातच आहे. गरमागरम चपाती, चिकनची रस्सा भाजी, चिकन सूप आणि चिकन सुक्क. तर त्याच्यासोबत सलाड पण बनवून घेतलंय. खूपच छान आणि मस्त दही टाकलंय आणि लिंबू मीठ टाकलंय. गाजर टाकले, ते कोथिंबीर भरपूर असं टाकले आणि उभा कांदा चिरून घेतलेला आहे. साधं सिंपलच जेवण मस्तपैकी. तर इथे मी जिरा राईस बनवले. जिरेची फोडणी देऊन मस्तपैकी लवंगा टाकले ते आणि खडा मसाला पण टाकून घेतलाय. आता फडफडीत असा भात झालाय. आता गाजर आणि चवाळीची शेंगा आहे म्हणजे बीन्सच आहे आणि कोथिंबीर असे मिक्स करून घेते. तळलेला कांदा आणि मनुका ते पण टाकून घेते. आता खूप छान आणि टेस्टी भात होतो. आता सगळं मिक्स करून घेते. आता तर झाला आपला बिर्याणी भात आता तयार. आता मसाला पुडी पण एक आता मला टाकायच्या. मसाला पुडी पण टाकून घेते. आता खूपच छान आणि टेस्टी